नमस्कार, मी अमोल विनायकराव मुळे, बांधकाम व्यावसायिक। मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा जो क्षण आहे किंवा जी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आरोग्य योग्य ठेवण्यासाठी वारंवार प्रत्येक जण, समजा आपले मित्र असतील, मित्र परिवार असतील, ह्या सगळ्यांना आपण जर आपलं आरोग्य व्यवस्थित राहिलं तर बाकी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्ट तुमची व्यवस्थित चालणार आहे। पण तुमचं आरोग्य जर बिघडत असेल तर परत कुठल्याच गोष्टीला तुम्हाला त्या मर्यादा राहणार नाही, किंवा ज्या तुम्ही आपल्या स्वकष्टाने स्वहेतूने ज्या गोष्टी कमवल्यात त्या गोष्टी कधीच आयुष्यात तुम्हाला एन्जॉय सुद्धा करता येणार। ह्याच्यासाठी आपलं आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे, हेच सगळ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे। आणि आपल्याला आपल्या शरीराला किमान आपल्या जी बिझी शेड्यूल आहे, प्रत्येकाच्या मागे आज व्यवसायात प्रत्येकावर जिम्मेदारी आहेत, प्रत्येकावर एक एक गोष्टी आहेत की बाबा आज मुलाबाळांचं शिक्षण आहे, इतका ट्रेस आहे प्रत्येकाला। तो ट्रेस जेव्हा तुम्ही फिरायला येताल आणि आपल्या सर्व मित्रांसोबत जेव्हा गप्पा मारताल, हास्य होईल, जो तुमचा ट्रेस फ्री होणार आहे त्याचं तुमचं आयुष्य खूप मोठं वाढणार आहे त्याच्यात, आणि इतरांनाही तुम्ही त्याच्यातनं प्रोत्साहन देऊ शकता। मला वाटतं की आपण आपल्यासाठी किमान 24 तासातनं किमान हा सकाळचा 1 तास काढणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामधून तुमचं आयुष्य, बाकीच्यांचं मुलं बाळ किंवा घर परिवार हे सुद्धा खूप योग्य पद्धतीनं राहणार आहे। कारण की जर तुम्हालाच जर काही आरोग्य पीडा वगैरे जर लागल्या तर तुमचं घरबार सुद्धा पूर्ण डिस्टर्ब होणार आहे। त्यासाठी प्रत्येकाने ही जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे की आपण योग्य राहणं, आपला मित्र परिवार ह्या सगळ्यांना पण त्याला प्रोत्साहन देणं आरोग्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मला एवढ्या बाबतीत अजून एक म्हणायचं आहे की गेलेलं वैभव, संपत्ती काही वापस मिळवता येईल, पण शरीर एक असं आहे की ते परत तुम्हाला मिळवणं सोपं राहणार नाही। आणि निसर्गाने एवढी मोठी तुम्हाला ही संपत्ती दिलेली आहे, ती जपणं हेच तुमचं पहिलं कार्य पाहिजे। आणि जे देवानं सकाळी वातावरण दिले, शुद्ध हवा दिली, हे सगळं फ्री दिलंय, ह्याही गोष्टी तुम्हाला उपभोगता आल्या पाहिजेत। त्याच्यासाठी मी राजोळे साहेबांची आमची सगळी क्रीडा एक टीम आहे, यांच्यातर्फे सर्वांना हे करतो की आपण आपल्या आयुष्यातला हा एक दिवस, रोजचा 1 तास आपल्या आयुष्यासाठी देणं आणि आपल्या आरोग्यासाठी देणं, आणि आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा ह्याच्यात प्रेरणा देणं, आणि त्यांनाही इथं बोलून ह्या गोष्टी समजून सांगणं की आरोग्य हीच एक धनसंपदा आहे। एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो।